बातम्या विस्ताराने पाहूयात आणि सुरुवातीलाच मुंबईतनं एक महत्त्वाची बातमी। टोरेस कंपनीमधील घोटाळ्याप्रकरणी पोलिसांची अजून देखील छापेमारी सुरू आहे। गेले 3 दिवस छापेमारी सुरू असून मुंबईमधील टोरेस कंपनीमधील मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत। परवा केलेल्या छापेमारीमध्ये पोलिसांना या कंपनीमधून मोठ्या प्रमाणात दागिने तसेच 5 कोटी रुपये देखील मिळाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। टोरेस कंपनीतील घोटाळ्याप्रकरणी आता अधिकचा तपास सुरू आहे। छापेमारी सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे। सखोल तपास केला जातोय। गेले 3 दिवस छापेमारी सुरू असून मुंबईमधील टोरेस कंपनीतील कार्यालयातनं मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत। जुई जाधव आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। जुई, पोलिसांचा तपास नेमका कशा पद्धतीने सुरू आहे आणि सध्या कोणकोणत्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्यात? अगदीच ऋतुजा, आपण पाहतोय माझ्या मागे की जो काही मुद्देमाल आहे टोरेस कंपनीमधला तो आता जमा केला जात आहे। आर्थिक गुन्हे शाखेचं एक पथक इथे आलेलं आहे टोरेस कंपनीजवळ आणि टोरेस कंपनीचा जो काही मुद्देमाल आहे आतमध्ये तो मुद्देमाल आता जप्त केला जात आहे। यामध्ये जे काही हिरे आतमध्ये ठेवण्यात आले होते ते हिरे, रोख रक्कम, काही कागदपत्र जी काही असतील मालमत्ता, ती सर्व मालमत्ता आता जप्त केली जात आहे। आर्थिक गुन्हे शाखेची एक टीम, एक पथक इथे आलेलं आहे। अजूनही छापेमारी सुरू आहे आतमध्ये आणि जर आपण पाहिलं तर मग परवा जी छापेमारी केली होती पोलिसांनी त्या छापेमारीमध्ये तब्बल 5 कोटी रुपये आढळून आले होते आणि तशी देखील पोलीस होती। आता हा जो काही सर्व मुद्देमाल आतमध्ये होता तो सर्व आता आर्थिक गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे ताब्यामध्ये आणि जी काही पुढची चौकशी आहे या संदर्भातली ती चौकशी केली जाणार आहे। अजून देखील आतमध्ये छापेमारी सुरू आहे। अजून काही जात आहे। इथे सुरक्षा देखील पूर्णपणे तैनात करण्यात आला आहे, कारण का हजारो गुंतवणूकदार जे आहेत ते इथे येऊन आपले पैसे गुंतवलेले कधी परत मिळतील ह्या आशेतच आहेत आणि त्यामुळे पोलिसांची देखील इथे पूर्णपणे सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण इथे पाहतोय की बॉक्सच्या बॉक्स भरून सर्व जे आर्थिक गुन्हे शाखेचं पथक आहे ते बॉक्सच्या बॉक्स भरून पोलीस व्हॅनमध्ये भरत आहेत आणि जो काही मुद्देमाल आहे टोरेस कंपनीच्या आतमधून सापडलेला तो सर्व मुद्देमाल आता जप्त केला जात आहे। त्याच्यावरती पंचनामा देखील झालेला आहे आणि जे काही आतमध्ये सापडलं ते एका बॉक्समध्ये सील पॅक करून सर्व पोलिसांच्या व्हॅनमध्ये ठेवलं जात आहे आणि पुढील तपासासाठी हे सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला जात आहे। ऋतुजा, जुई, अगदी 2-3 दिवसांपूर्वी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील असा टेलिग्रामवर दावा करण्यात आलेला होता कंपनीच्या मार्फत। त्या संदर्भातली काही माहिती समोर येते? ऋतुजा, खरं तर मोठ्या संख्येने जे आहे ते इथे गुंतवणूकदार आहेत, कारण का मोठ्या वर्गाने देखील इथे याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे। मात्र जो मेसेज झाला होता, व्हायरल झाला होता की तुमचे जे पैसे आहेत ते आम्ही परत देऊ ह्या कंपनीच्या मार्फत, मात्र आता जे गुंतवणूकदार आहेत त्यांची गर्दी आपल्याला पोलीस ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे की कधी त्यांचे पैसे त्यांना परत मिळतील। मात्र ही जी काही संपूर्ण कारवाई आहे ती कारवाई पूर्ण झाल्यानंतर पोलिसांची जी काही त्यांचे पंचनामे आहेत ते पंचनामे पूर्ण केल्यानंतर योग्य ती चौकशी झाल्यानंतरच हा जे काही गुंतवणूकदारांचे पैसे आहेत ते पैसे त्यांच्यापर्यंत पोचते केले जातील आणि मगच पैसे मिळतील की नाही यावरती देखील खरं तर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण का इतक्या मोठ्या कोटींची ही उलाढाल आहे। इतक्या मोठ्या कोटींच्या उलाढालामध्ये नेमकं कोणाकोणाचे पैसे गुंतवलेत याची नोंद तर पोलिसांनी घेतली आहेत, मात्र पोलिसांमार्फत आणि ह्या कंपनीमार्फत नेमकं कधी कोणाला कसे पैसे दिले जातील याची शाश्वती दिली जात नाही आहे। जरी नागरिकांना दिलासा दिला असेल की तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील, मात्र ते कधीपर्यंत मिळतील याची शाश्वती नागरिकांना दिली गेलेली नाही आहे। ऋतुजा, जुई, या सगळ्या संदर्भात मुंबई पोलिसांचं एक पथक होतं ज्याने संशय व्यक्त केलेला होता आणि त्यांच्याकडनं पत्रव्यवहार सुद्धा झालेला होता। त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे अशी बातमी काल आपण दाखवलेली होती। त्या तपासाच्या संदर्भात काही अधिकची घडामोड आपण पाहतोय ऋतुजा की पोलिसांचं जे पथक आहे ते देखील दाखल झालेलं आहे आणि अधिकची चौकशी आहे ती चौकशी देखील केली जात आहे। मात्र या सर्व प्रकरणामध्ये आधी, या सर्व चौकशांच्या आधी जे काही मुद्देमाल आहे तो जप्त केला जात आहे आणि या मुद्देमाल जप्त केल्यानंतर पंचनामा पूर्ण झाल्यानंतरच पुढची जी काही कारवाई असेल ती कारवाई केली जाणार आहे। मात्र सर्वात आधी प्राधान्य हे मुद्देमाल जप्तीवरती दिलं जात आहे। आर्थिक गुन्हे शाखेचे जे पथक आहे ते इथे येऊन हे सर्व मुद्दे
मुद्देमाल जप्त करत आहे आणि त्यानंतर जी पुढची कारवाई आहे ती संपूर्ण कारवाई केली जाणार आहे. मात्र सर्वांचं आधी लक्ष इथे केवळ मुद्देमाल जप्त करून जे काही पंचनामे आहेत ते पंचनामे पूर्ण करण्यावरतीच आहे. ऋतुजा, जी तुम्ही सोबत राहा. ही महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. तर टोरेस कंपनीमधील घोटाळा प्रकरणी पोलिसांची अजून सुद्धा ही छापेमारी सुरू आहे. त्यांच्या कार्यालयावर या सगळ्या संदर्भात कारवाई केली जाते. गेल्या 3 दिवसांपासून छापेमारी सुरू असून मुंबईमधील टोरेस कंपनीतील मुद्देमाल पोलीस सध्या ताब्यात घेत आहेत. अनेक बॉक्सेस आपण पाहतोय पोलीस ताब्यात घेत असल्याची ही दृश्य आहेत. एक्सक्लुझिव्ह परवा केलेल्या छापेमारीमध्ये पोलिसांना या कंपनीमधनं मोठ्या प्रमाणात दागिने तसेच 5 कोटी रुपये देखील मिळाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी या तपासाच्या संदर्भात दिलेली आहे. गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आलेली आहे आणि त्यातनंच हा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणी दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्यानंतर तपासाला वेग आला. मुंबई, नवी मुंबई, भाईंदरमधील अनेक लोकांनी, नागरिकांनी या कंपनीमध्ये आपले पैसे गुंतवलेले आहेत.